नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहे की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे। स्पर्धा परीक्षा असो किंवा भरती परीक्षा, अनेकदा पेपर लीकच्या घटनांमुळे मेहनती विद्यार्थ्याचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अनेक तरुणांमध्ये नैराश्य, भविष्याबद्दलची चिंता दिसून येते। पुढे अनेक तरुणांमध्ये नैराश्य, तणाव आणि भविष्याबद्दलची चिंता दिसून येत आहे। भावना व्यक्त केली जात आहे। का विद्यार्थ्याचा विचार करा, तो रात्रंदिवस अभ्यास करतो, घरच्यांच्या पण त्याच्याकडून काही अपेक्षा असतात, आर्थिक परिस्थिती कठीण असते, सर्व मित्र फिरत असतात पण तो अभ्यास करत असतो, तो मात्र पुस्तकांसमोर बसलेला असतो। महिन्याच्या कधीकधी वर्षाच्या नंतर परीक्षा येते। जर पेपर लीक झाल्याची बातमी समोर आली तर त्या विद्यार्थ्याच्या मनावर का परिणाम होईल? त्याला वाटू शकते की त्याची मेहनत वाया गेली। या कारणामुळे देशातील अनेक विद्यार्थी पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षेची मागणी करत आहे। काही जण थेट शिक्षण मंत्र्यावर प्रश्न उपस्थित करतात, तर काही जण संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत सुधार करण्याची मागणी करत आहेत। युवांची भावना, आता तरुण फक्त नोकरी शोधत नाही, तर आपल्या कुटुंबाचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतो। जेव्हा परीक्षाबाबत वाद निर्माण होतात तेव्हा त्याच्या मनावर अत्यंत परिणाम होऊ शकतो। अनेक विद्यार्थी सोशल मीडियावर म्हणत आहे, मी अभ्यास करायचा तरी किती? जर पेपर लीक होत असेल तर आमच्या मेहनतीचे काय? हा प्रश्न एका विद्यार्थ्याचा नाही तर लाखो तरुणांचा आहे। मागणी काय आहे? लोकांचे मत आहे की नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला काही लोकांचे म्हणणे आहे की परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करणे खूप महत्त्वाचे आहे। लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकल्या गेल्या पाहिजे। पेपर लीकच्या घटना कोणत्याही विद्यार्थ्यासाठी नैराश्यजनक असतात। युवांचा विश्वास परत मिळवण्यासाठी पारदर्शक परीक्षा आणि दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे आणि दोषींवर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे। तुमचे काय मत आहे? धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे का, की परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करणे हे गरजेचे आहे?